हा, सिम्प्लिफाय म्हणजे काय, तर ह्याला सोपं करून तुला सोडवायचे. आता सोपं करून सोडवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पटकन सॉल्व्ह होईल असा थोडासा माइंडसेट आपल्याला ठेवावा लागणार आहे. म्हणजे जसं की आता आपल्याला मल्टिप्लिकेशन सोपं जाते, 10, 100, 100, जिथं झिरो असते पटकन तिथं आपण त्या नंबरशी मल्टिप्लाय करतो, परत पुढे झिरो देतो. असं काहीतरी आपल्याला सिम्प्लिफाय करून त्या ठिकाणी ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघा आता इथं माझ्या डोक्याकडे मी जर नीट बघितलं तर मला इथं सेम दिसतंय, -21 दिसायला का तुम्हाला सेम, मला दिसायला. मग काय करतो मी, -21 सेपरेट लिहितो, -21 सेपरेट लिहितो, मल्टिप्लाइड मध्ये जर बघितलं आपण तर 50 आणि इथलं प्लस आहे आणि इथलं 30, 50 आणि 30 किती होतात, 80. मग -21 इंटू 80, मग झालं. आता 21 न फक्त 8 ला मल्टिप्लाय करायचं, झिरो तर राहायचे त्याच्याने. 21 8 जार 168, 21 8 जार 168. सिम्प्लिफाय करायचंय म्हणजे प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. सिम्प्लिफाय करायचंय म्हणजे तुम्हाला थोडस डोकं लावून पटकन त्याला सॉल्व्ह करायचं. काय केलं आपण, -21 मल्टिप्लाय मध्ये त्याला एकदाच लिहिलं, 50 आणि 30चं ऍडिशन केलं. तसं आता इथं बघा, आता इथं तर कोणी सेम दिसत नाहीये मला, तरी पण माझं एक डोकं चालतंय. काय आपलं तसं स्कॉलर विद्यार्थी तसंच असं माइंडसेट चालायचं. आता बघा 25 आणि 4 जर केलं, पहिल्यांदा मल्टिप्लाय ह्या दोघांचं केलं, तिघांचं पण मल्टिप्लाय त्याने कोणत्याही दोघांचं करू शकतो आपण. -27 ऍज इट इज आणि 25 4 जार 100 आहे ना. बघा आलं का, 21 7 जार 27 ऍज इट इज, पुढे डबल झिरो, झालं सिम्प्लिफाय. म्हणजे हे आपल्याला पटकन सॉल्व्ह करायचे थोडासा विचार करून. आता इथं काय विचार करशील सांग बरं, ह्याच्यासारखं आहे, -75 दिसायला का सेम, एकदाच लिही, मल्टिप्लाइड बाय 49 प्लस 1 प्लस होतं इथं दोघांचं, कारण इथं मध्ये प्लस आहे. 75 इंटू 50, 49 प्लस 1, 49 ला मल्टिप्लाय करायचं, 1 ला मल्टिप्लाय करा, कोण सांगितलं, 50 करा ना, आणि 75 5 जार करायचं पटकन. मग 75 5 जार येते आपल्याला, 5 5 जार 25 ला 5 कॅरी 2, 5 7 35 आणि कॅरी 2 37, मायनसला मायनस, झिरोला झिरो इथलं, म्हणजे पटकन आन्सर येण्याची हे ट्रिक्स आहेत. आता इथं काय करशील तू, आता बघा 287 दिसाले का सेम, 287 आपण कॉमन काढलं म्हणजे एकदाच लिहिलं आपण, आणि इथं 13 आहे आणि इथं काय मायनस आहे आणि इथलं 3, 13 मायनस 3 किती होतात रे, 10, आणि 287 इंटू 1 287 ऍज इट इज, झिरोला झिरो. म्हणजे आपण सिंपल करायचंय, आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही. सिम्प्लिफाय म्हणजे पटकन त्यांनी दिलेलंच तसं आहे, त्यातलं ओळखून आपल्याला हे करायचं. आता इथं 101 आहे, 101 च्या जवळचा नंबर कोणता आहे, 100 आहे का नाही. -87, 101 ला 100 प्लस 1 लिहिता येते का. आता जेव्हा 87 ने ह्याला मल्टिप्लाय करतात 100 ला, तेव्हा 87 मायनसला मायनस डबल झिरो येते का. आणि 87 ने 1 ला जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा -87 येते. दोघांचं मायनस मायनस काय होते, प्लस. म्हणजे 87 आणि 87 ऍड केलं ह्या दोन झिरो मध्ये तर 87च येणार आहे आणि आन्सरला मायनस लागणार आहे. असं डोकं वापरायचं. आता इथं 101 होतं, इकडे बघ रे, तसं आता इथं काय रे, 99 आहे, म्हणजे -43 इंटू ह्याला काय करशील, 100 मायनस 1 करा, है ना. मग 47 ने 100 ला मल्टिप्लाय केलं की 43 डबल झिरो, आणि 43 1 ला मल्टिप्लाय केलं 43 1 ला 43 1, हे मायनस आणि हे मायनस काय होते, प्लस. आता प्लस मायनस सबट्रॅक्शन करावं लागते, 4300 मधून 43 गेले, 4200, 43 काढ बरं 100 मधून, 300 मधून 43 काढ, 200, 43 गेल्यानंतर काय राहते, 47, 100 मधून काढल्यावर बरोबर आहे की, 43 मधून काढल्यावर 47 व्हायचं की, 300 चं 200 झालं, आन्सरला मोठेच नाही. आता इथं काय करशील तू, 75 दिसायला बघ, एकदाच लिहायचं 75, आणि मध्ये काय येणार आहे, -99 आणि इथलं -1, दोघांचं मायनस मायनस काय होत असते, प्लस. 100 आणि 1 किती होतात, 99 आणि 100, 75 1 75, पुढे डबल झिरो आहे जिथे. बघ मी कुठं तरी मल्टिप्लिकेशन केलं का कुठल्या तरी गणितामध्ये, मी काय केलं, ट्रिक वापरलो, म्हणजे थोडस वेगळा ऍडव्हान्स थिंकिंग केली, ऍडव्हान्स थिंकिंग करून त्याला कॉमन काढून त्याला पटकन सॉल्व्ह केलं, ह्याला म्हणते सिम्प्लिफाय. समजलं. हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या.